नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि हा मे महिना आहे. तरी पण जूनमध्ये लागतो त्याचप्रमाणे पाऊस मेमध्ये पडत आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहेत पाण्याची तळी साठलीत की बघायला. तर तुम्ही पाहू शकता, आता मी आलेलो आहे आणि आपल्याला 5 पाण्याची तळी बघायची आहेत की पाणी तुंबले की नाही किंवा साठले की नाही ते आपण पाहिलं. तर आपलं 3 तळी आहेत ती मित्रांनो छोटी आहेत आणि 2 तळी आहेत ती मोठी आहेत. तर पहिल्यांदा छोटी तळी बघायची आहेत आपण. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता मी पहिल्याच तळ्यापाशी आहे, छोट्या तळ्यापाशी. तर तुम्ही पाहू शकता पाणी त्यामध्ये साचलेलं आहे. त्याचबरोबर दुसरंही छोटं तळं आहे, त्यामध्ये पण थोडं पाणी साठलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या छोट्या तळ्याला लागून अजून एक छोटं तळं आहे. असं 3 तळी छोटी आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता तिसरं तळं, यात पण थोडं पाणी साठलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या तळ्यांचा उपयोग जनावरांसाठी आपल्याला होतो. जी जंगलामध्ये चारा पावसामुळे तयार झाल्यामुळे गुराखी आता जून महिन्यापासून जंगलामध्ये जनावरे चरण्यासाठी घेऊन येतात, त्यांच्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. तुम्ही पाहू शकता खडकाव पण पाणी साचलेलं आहे. आमच्या गावातील सर्व जनावरे ह्या जंगलात येतात चरण्यासाठी. गुराखे गुरांना घेऊन येतात चरवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अजून एक आपल्याला छोटंसं तळं दिसलेलं आहे. या छोट्या तळ्यांचा गुराख्यांसाठी उपयोग होतो, हात धुण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी, जनावरं धुण्यासाठी. तर मित्रांनो, आपण 4थं तळं पाहणार आहोत, म्हणजे मोठं तळं. तुम्ही पाहू शकता आपण 4थ्या तळ्याकडे निघालो आहोत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सगळीकडे हिरवळ आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि 4थं तळं तुम्ही पाहू शकता पूर्ण भरलेलं आहे आणि पाणी ओव्हरफुल होऊन जात आहे खाली. तुम्ही पाहू शकता आणि निवळ्या त्याच्यामध्ये फिरत आहेत मित्रांनो पाणी नितळ करण्यासाठी. आणि हे ओव्हरफुलचं पाणी खाली जंगलामध्ये जात आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये जनावरांना धुण्यासाठी गुराखी या पाण्याचा उपयोग करतात मित्रांनो, किंवा ऊन तापलं की जनावरे त्यामध्ये जाऊन, तापून आलेली जनावरे त्यामध्ये जाऊन बसतात थंड होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला 5व्या तळ्याकडे जायचं आहे मित्रांनो. आणि आपण फायनली शेवटच्या म्हणजे 5व्या तळाकडे आलेलो आहोत, तळ्याकडे तुम्ही पाहू शकता. आणि 1 महिन्यानंतर गुराखी जंगलामध्ये जनावरे चरवण्यासाठी येतील, तुम्ही पाहू शकता. हे सर्वात मोठं तळं आहे मित्रांनो आणि याचा उगम वरून होतो, तुम्ही पाहू शकता. आणि इथे सर्व जनावरे एकत्र येऊन धुतली जातात. गुराखे येऊन त्यांना धुतात, तुम्ही पाहू शकता. आणि इथून पाण्याचा उगम होतो मित्रांनो. आणि हे जे पाणी आहे ते दगडाखालून म्हणजे उगळीतून येते. इथे त्याची उगळ आहे. हे पाणी गुराखे जेवण झाल्यानंतर पितात. यामध्ये जनावरं धुतली जातात. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.
धन्यवाद.